1 एप्रिल 2026 पासून आपल्या देशातील पेट्रोल पंपावर फक्त E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रण असलेले पेट्रोल मिळायला सुरुवात झाली. परंतु या निर्णयामुळे तुमच्या गाडीचं मायलेज अचानक कमी झालंय का? गाडीचं इंजिन जास्त गरम होतंय का? किंवा गाडी चालू करताना त्रास होतोय का? सोशल मीडियावर सध्या लाखो वाहनधारक यावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनीच या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी केंद्र सरकारला थेट सल्लाच दिलाय की E10 पेट्रोल पुन्हा सुरू करा, नाहीतर देशात मोठं अन्न आणि आर्थिक संकट उभं राहील. पेट्रोल पंपांवर नेमकं काय शिजतंय? E20 मुळे 8 कोटी जुन्या गाड्यांचं काय नुकसान होत आहे आणि सरकार यावर काय म्हणतंय? आज या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आणि अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आकाश पुजारी यांनी देशातील इंधन धोरणावर अत्यंत महत्वाचं विधान केलंय. त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलंय की देशभरातील पेट्रोल पंपावर जुन्या E10 पेट्रोलची विक्री पुन्हा एकदा तात्काळ सुरू केली पाहिजे. इतकंच नाही तर त्यांनी असाही इशारा दिलाय की अन्न आणि इंधन या दोघांमधील सूक्ष्म संतुलन समजून घेतल्याशिवाय E20च्या पुढे म्हणजेच E27 किंवा E30 याकडे जाण्याचा विचारही करू नये. परंतु असा सल्ला देण्यामागचं कारण काय? तर मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मते सध्या भारताच्या रस्त्यांवर तब्बल 8 कोटी जुनी वाहनं धावत आहेत. ही सर्व वाहनं कॉर्पोरेट आधारित किंवा BS4 मानकांपूर्वीची आहेत. जेव्हा तुम्ही या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल टाकता तेव्हा इंधनातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे या जुन्या वाहनांचे इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम व्हायला सुरुवात होते. आता समजून घेऊया की हे E20 इंधनामुळे तुमच्या वाहनाच्या इंजिनवर कसा आणि का विपरीत परिणाम होतोय. यामागे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचा एक अंतर्गत अहवाल आणि वैज्ञानिक अभ्यास आहे. इथेनॉल हे एका शक्तिशाली सॉल्व्हेंट सारखे काम करते. जुन्या गाड्यांमध्ये वापरण्यात आलेले रबर, प्लास्टिक, वॉशर, गॅस्केट, ओरिंग्स आणि इंधन पाईप्स या E20 मधील इथेनॉलमुळे हळूहळू वितळू लागतं किंवा त्यांना गंज चढू लागतो. इथेनॉलची नैसर्गिक प्रवृत्ती हवेतील ओलावा म्हणजेच पाणी शोषून घेण्याची असते. जर तुमची गाडी काही दिवस एकाच जागी उभी असेल तर टाकीतील इथेनॉल हवेतील ओलावा शोषून घेतं. यामुळे इंधन टाकी आणि इंजिनच्या आतील नाजूक भागांना गंज लागण्यास सुरुवात होते. अनेक प्रकरणांमध्ये यामुळे गाड्यांचे फ्यूल पंप जाम झाल्याचं समोर आलं आहे. आपल्या देशातील स्थानिक मेकॅनिक नेटवर्क आणि स्पेअर पार्ट्स मार्केट इतक्या कमी वेळेत कोट्यवधी जुन्या वाहनांमध्ये मॉडिफिकेशन्स करण्यासाठी अजिबात तयार नाही. त्यामुळे या गाड्या चालवणं दिवसेंदिवस धोकादायक आणि खर्चिक बनत चाललंय. 1 एप्रिल 2026 पासून जेव्हापासून फक्त E20 पेट्रोल अनिवार्य करण्यात आलं तेव्हापासून वाहनधारकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय. गंमत म्हणजे सरकारने स्वतः संसदेत कबूल केलं की इथेनॉलची एनर्जी डेन्सिटी ही शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असते. यामुळे वाहनाच्या मायलेजमध्ये सरासरी 3 ते 5% घट होऊ शकते. परंतु ग्राहकांचं काय म्हणणं आहे? तर ग्राहकांचा आणि प्रत्यक्ष वाहन चालकांचा असा दावा आहे की प्रत्यक्षात मायलेज मधील ही घट 3 ते 5% नसून त्याहून कितीतरी पटीने जास्त आहे. विशेषतः कॉर्पोरेटर असलेल्या जुन्या दुचाकी आणि काही नवीन BS6 टर्बोचार्ज इंजिन असलेल्या गाड्या जेव्हा E20 वर सतत चालवल्या जातात तेव्हा त्या अधिकाधिक हिट निर्माण करतात आणि मायलेज मध्ये कमालीची घट दिसून येते. यामुळेच मुख्य आर्थिक सल्लागारांचं म्हणणं आहे की जर पेट्रोल पंपावर E10 चा पर्याय परत आणला तर सामान्य जनतेच्या बहुतांश चिंता दूर होतील आणि जुन्या वाहनांचं आयुष्य आणि सुरक्षितता दोन्ही निश्चित करता येईल. आता आपण या विषयाच्या सर्वात गंभीर मुद्द्याकडे येऊया आणि तो मुद्दा थेट तुमच्या आणि माझ्या जेवणाच्या ताटाशी संबंधित आहे. तो म्हणजे अन्न सुरक्षा. मुख्य आर्थिक सल्लागारांनी केवळ वाहनांच्या नुकसानाचीच काळजी व्यक्त केलेली नाही तर देशाच्या कृषी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवरही त्यांनी मोठा इशारा दिलाय. ते म्हणाले की इथेनॉल तयार करण्यासाठी प्रामुख्याने ऊस आणि मका या पिकांचा वापर केला जातो. या दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आणि जमिनीची आवश्यकता असते.
जर सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी मक्याच्या लागवडीला अतोनात प्रोत्साहन दिलं तर शेतकरी इतर पिकांकडून मक्याकडे वळतील. यामुळे मोहरी आणि सोयाबीन यांसारख्या अत्यंत महत्वाच्या खाद्यतेल व अन्न पिकांच्या क्रॉप सायकलवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल. परिणामी भविष्यात देशात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होऊन अन्न सुरक्षेचे मोठे संकट उभे राहू शकते. म्हणूनच नागेश्वरन म्हणतात की भविष्यात E27 किंवा E30 यांसारखी मोठी उद्दिष्ट ठेवण्यापूर्वी त्याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल याचं अचूक मूल्यमापन होणं गरजेचं आहे. एकीकडे मुख्य आर्थिक सल्लागार E10 परत आणण्याची मागणी करतायत, तर दुसरीकडे सरकारचे पेट्रोलियम मंत्रालय आणि इंडियन ऑइल यांसारख्या सरकारी कंपन्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने आधीच स्पष्ट केलं आहे की पेट्रोल पंपांवर एकाच वेळी पेट्रोलचे 2 किंवा अनेक ग्रेड्स साठवून ठेवणं आणि त्यांची विक्री करणं हे लॉजिस्टिकली अत्यंत कठीण आणि मोठं आव्हानात्मक काम आहे. प्रत्येक पंपावर अतिरिक्त अंडरग्राउंड टँक आणि डिस्पेन्सेस युनिट्स उभं करणं सोपं नाही. इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांचं म्हणणं आहे की E20 इंधनामुळे भारताचे परदेशी कच्च्या तेलाच्या आयात खर्चावरील अवलंबित्व खूप कमी होत आहे. आपण अब्जावधी डॉलरची परकीय चलन वाचवत आहोत. तसेच इथेनॉलच्या खरेदीमुळे हा पैसा थेट देशातील शेतकऱ्यांच्या खिशात जात असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे एक अत्यंत महत्वाचं आणि क्रांतिकारक पाऊल आहे. एकीकडे देशाचं परकीय चलन वाचवणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणं ही काळाची गरज आहे, तर दुसरीकडे देशातील 8 कोटी जुन्या वाहन चालकांच्या खिशाचा आणि सुरक्षेचा विचार करणंही तितकंच महत्वाचं आहे. आता सरकार मुख्य आर्थिक सल्लागारांच्या सूचनेनुसार पंपांवर E10 चा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल.